नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि आज केळीच्या प्लॉटला 28 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या 28 दिवसामध्ये बघायला गेलं जर तण बऱ्यापैकी खूप आलेलं आहे. तुम्ही आता ही तण बघू शकताय, पूर्ण ही तण बऱ्यापैकी आलेलं आहे. आणि आता आपण तण बघायला गेलं तर जर समजा मजुराच्या साहाय्याने जर काढायचं म्हटलं तर ते व्यवस्थित निघत नाही किंवा खर्च बऱ्यापैकी त्याचा वाढत असतो. आणि मजुरांनी जरी काढले तरी एक ती 10 ते 12 दिवसामध्ये परत ती फुटून येते किंवा लगेच चालू होत असतं. मग समजा तणनाशक जर मारायचं म्हटलं तर मग तणनाशक कुठलं मारलं पाहिजे किंवा की इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे त्याच्यावर जर समजा तणनाशक किंवा जे आपण हार्बिसाईड म्हणतो ते पडलं तर त्या ठिकाणी जळण्याची शक्यता असते. मग ह्याच्यामध्ये कुठलं तणनाशक वापरावं तर मग कॉन्टॅक्टमधली जी असतात, जी आपली स्पर्शजन्य जी असतात किंवा जी तणनाशक असतात तर ती जर वापरली तर बऱ्यापैकी ह्याचा फायदा होत असतो. तर मग आपण ह्याच्यासाठी काय केलं आहे तर पूर्ण प्लॉटला बघायला गेलं तर तुम्ही आत्ताही बघू शकता की पूर्ण प्लॉटला त्या ठिकाणी पिशव्या अशा ह्या प्रकारमध्ये घातलेल्या आहेत. अशी पिशवी घातली आणि पूर्ण त्या ठिकाणी त्याला खालून बंद केले. आणि मग ही घेतली असताना मग आपण ह्याच्यावरती त्या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करतोय. आणि तणनाशकाची फवारणी केल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या जी की आहे त्याला कोणताही धक्का लागत नाही. किंवा खालून आपण थोडी थोडी माती टाकली किंवा इथं तुम्ही बघू शकता की अशी दगडी वगैरे लावलेले आहेत. आता हे लावल्यामुळं जी वाफ तयार होणारी किंवा जे औषध आपण मारताना जी अशी वाफ तयार होती किंवा वाऱ्यानं जातं तर ते जात नाही. तुम्ही बघू शकता की पूर्ण असा प्लॉटला त्या ठिकाणी पिशवी घातली. आता ही पिशवी बघायला गेलं तर जी 5 किलोची पिशवी असते आपली किराणा मालाची, तर त्या ठिकाणी ती पिशवी घेतली आणि ती पिशवी बरोबर त्याला घातली. त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी पूर्ण केळी बसली. समजा तुम्ही 1 किलो किंवा 2 किलोची जर पिशवी घेतली तर त्या ठिकाणी ती बसत नाही, कारण जर आपली केळी त्या ठिकाणी मोठी झालेली आहे. आत्ता ही 4:30-5ची टायमिंग, 5:30 आत्ता वाजलेत आणि ह्या प्लॉटला आपण त्या ठिकाणी औषध मारतोय. आणि आता तुम्हाला मी आत्ताच दाखवतो की आज सकाळी ह्या प्लॉटला आपण वरच्या तणनाशक मारले किंवा त्याचा रिझल्ट कसा आला आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्ही इथं बघू शकता की सकाळी ह्याच्यावरती आपण त्या ठिकाणी मारले. आता ही तण तुम्ही बघू शकता की सकाळीच मारलेलं औषध आहे. तर अशी ह्या प्रमाणात त्या ठिकाणी जळालेलं आहे. आता ही तण त्या ठिकाणी आपण मारलेलं तुम्ही आता बघितलं असेल की कसं त्या ठिकाणी तण मेलेलं आहे. तर आता मग ह्याच्यासाठी आपण तणनाशक वापरलंय कुठलं तर तुम्ही पॅराकॉट डायक्लोराइड म्हणून ऐकलं असेल किंवा याच्यासोबत जे आपलं स्वीप पॉवर असतं म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम येतं, तर हे त्या ठिकाणी वापरले आहे. पण बघायला गेलं त्याच्यामध्ये अमोनिया असल्यामुळे जो अमोनियाचा गॅस तयार होतो किंवा जे आपण वाफ म्हणतो तर ती जर लागली तर त्या ठिकाणी मरण्याची शक्यता असते. तुम्ही इथं बघू शकता की सकाळी मारलेला आहे. तर हाच सेम प्रयोग आपण त्या ठिकाणी डाळिंबीमध्ये केला होता आणि डाळिंबीमध्ये सक्सेसफुल झाला होता तो प्रयोग. पूर्ण डाळिंबीला आपण त्या ठिकाणी एकर भर प्लॉट होता आणि त्याला आपण पूर्ण त्या ठिकाणी पिशवी घातली होती आणि नंतरनं त्या ठिकाणी पूर्ण औषध मारलं होतं, तर 1 नंबर त्या ठिकाणी रिझल्ट मिळालेला. तसेच आपण पेरूमध्ये बी हा प्रयोग केला होता आणि जे आपले केळीचे बागायतदार आहेत तर त्यांनीही त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी प्रयोग केला होता, 1 ते 2 जणांनी, तर तोही सक्सेसफुल झाला आणि आत्ताही आपण केलेला आहे आणि तोही त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे. पण आता करावं काय, आता हे तर झालंय, मग आता ह्याच्या तणनाशक झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं असतं. तर ह्याच्यामध्ये जी अमोनियम सल्फेट असतं तर ते त्या ठिकाणी सोडून द्यायचं आणि जे मॅग्नेशियम सल्फेट असतं ते आता एकरी जर प्रमाण बघायला गेलं तर अमोनियम सल्फेट 2 किलो घेतलं तरी पुरेसं होऊन जाईल. आणि मॅग्नेशियम सल्फेट जे असतं तर 1 किलो, म्हणजे 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 2 किलो अमोनियम सल्फेट ह्या प्रमाणात जर सोडलं तर बऱ्यापैकी त्याला झटका बसणार किंवा जे स्ट्रेस येणार तर ते त्या ठिकाणी येणार नाही. आणि जी पिशवी आहे तर ही पिशवी किती वेळ ठेवावी, तर जर तुम्ही औषध मारल्यानंतर कमीत कमी अर्धा तास ही पिशवी काढायची नाही. कारण अर्धा तास का सांगतोय मी, तर जेव्हा आपण तणनाशक मारतोय किंवा आपण त्याच्यामध्ये ग्लुफोसिनेट अमोनियम म्हणजे स्वीप पॉवर घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये गॅस अमोनियमचा जो अमोनिया त्याच्यामध्ये जो कंटेंट आहे तर त्याचा गॅस तयार झालेला असतो. आणि हा गॅस जर समजा लगेच पिशवी जर आपण काढली तर ती वाफची किंवा जी गॅस असतो तर ती आपल्या रोपाला लागल्यानंतर ना थोडी स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते किंवा एखादं नाजूक रोप असेल तर ती जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं अर्धा तास कमीत कमी जर ठेवलं तर तुम्हाला त्याचा चांगला त्या ठिकाणी रिझल्ट मिळून जाईल. आता ही जी पिशवी आहे तर ही पिशवी घातल्यापासून जी काढेपर्यंत कमीत कमी 1 ते सव्वा तासाचा पिरियड आपण ठेवू शकतो. पिशवी जर जास्त वेळ जर ठेवली तर त्या ठिकाणी पाणी सुटून किंवा रोप सुकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पिशवी घातल्यापासून ते काढीपर्यंत जास्तीत जास्त सव्वा तास, त्याच्यापुढे पिशवी ठेवू नका. कारण ती प्लॅस्टिकची पिशवी असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी धरतं किंवा त्याला आत पाणी सुटतं आणि पूर्ण त्या ठिकाणी रोप कोमजल्यागत दिसून येऊ शकतं आपल्याला जास्त वेळ झाला. त्याच्यामुळे शक्यतो काय करा की लेबर जर जास्त असेल तर फास्ट पिशव्या घालून घ्यायची. समजा 4 ते 5 साऱ्या जर फास्ट घालून घेतले तर लगेच त्या ठिकाणी औषध मारायला चालू करायचं आणि पुढच्या घालायला चालू करायचं आणि बरोबर अर्धा तास झाल्यानंतर मग पिशव्या जरी आपण काढल्या तरी मग तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तो गॅस असेल किंवा ती वाफ त्या ठिकाणी लागत नाही आणि जी रोप असतं तर त्या ठिकाणी जळण्याची शक्यता नसते. आता ही तुम्हाला मी लाईव्ह परत एकदा दाखवतो की ही
सकाळी मारलेलं जे आहे तर ते त्या ठिकाणी बऱ्यापैकी तण तुम्ही आता बघू शकता की चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी तण मेलेलं आहे. तर आत्ता तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की कशा प्रकारे तण मेले आणि हा प्रयोग जरी केला तरी त्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आणि आपण करून त्या ठिकाणी बऱ्यापैकी सक्सेसफुली प्रयोग झालेला आहे आणि आता तणाचा त्या ठिकाणी बंदोबस्त बऱ्यापैकी झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा लेट का केलं तर तण माराय थोडं, तर अजून बी येण्यासाठी अजून माझ्या मते एक 5 ते 7 दिवसामध्ये त्याला बी आलं असतं. म्हणजे समजा आपण औषध नसतं मारलं तर बी येण्याच्या आधी आपण मारलं आणि बऱ्यापैकी आपण लहान असताना औषध थोडं मारलं नाही, थोडा लेट केला. आपण एक 5 ते 6 दिवस लेट केला. याच्यासाठी केला की जे तण वापून म्हणतो आपण किंवा जे तण बाहेर निघणार तर ते छोटे छोटे निघत होतं आणि तेही त्या ठिकाणी आता मरून गेलेलं आहे. जर लवकर मारलं असतं तर आपल्याला डबल फवारणी करायला लागली असती, पण तोपर्यंत रोपं जर मोठी झाली असती तर मग नंतर आपण करू शकलो नसतो. त्याच्यामुळे थोडं एक 4 ते 5 दिवस आपण थोडं लेट करून बऱ्यापैकी त्या मापात आणून त्या ठिकाणी आता त्याची बऱ्यापैकी बंदोबस्त केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तशी अशी जर नवनवीन तुम्हाला जर व्हिडिओ आपल्या चॅनलला जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला पहिली गोष्ट मी सबस्क्राईब करा. तुम्हाला डाळिंबीचे असतील किंवा केळीच्या संदर्भात सगळे काढणीपर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला मिळून जातील. कांदा असेल किंवा नवीन ऊसाची लागवड करायची असेल, अडसाली ऊस असेल किंवा अशी सर्वच पिकं आपण बऱ्यापैकी तुम्हाला नवीन नवीन माहिती किंवा नवीन नवीन शेतकऱ्यांच्या प्लॉटला जाऊन आपण व्हिजिट देऊन त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देत असतोय. तर धन्यवाद.